केसर आता भेटलेली आहे. एवढी 800 रुपयाची. मग काय तिकडंच राहिले मी मला माहिती भरपूर गेले तर आले. एवढं बेकार वाटत असतं. तर मला 3 महिने झाले खूपच असं बोला पण नाही वाटत आहे. आणि पेड्याचं लाडू करून घेतले असते. अच्छा. आता सगळं झालेलं आपलं लहानाचं साईज असतं. हो. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सर्वजण मजेत असणार. आणि तो पाहिलं असेल काल ते जे आहे सर्वजण कुणीकडे होते लग्नाचे. हां, गावाकडे तिकडं. सर्वजण एकत्र जमा झाले होते. हो. आणि त्यातले काही जण ज्या काही म्हटल्यापेक्षा सर्वच जण सगळेच गेले. आपल्या घरी निघून गेलेले होतं. हो. आपण पण आलो. पण मग आता बाळा डाळच राहिलं ना. हो, ते तर आलंच ना. हो. कसं आपलं प्लॅन तसं त्या दिवशीच होता की बाळाला वगैरे घेऊन यायचं होतं. हो. पण बाळाला राहिलं कारण थोडंसं जे आहे म्हटलं घर व्यवस्थित करायचं आहे. साफसफाई बऱ्याच जणांना कमेंट लावते की तुम्ही घर चेंज करा. हो. आता काय करा, वेळेवर थोडी आहे की शिक. नाही आपण झाडून घेते ना घरात आहे सगळं. जाळा गिळा काढून घेते. हां. जुळे गिरे झाले तर हे होते ना मग जाय हो. कात नाही चाललं जाते का जसं झटक केलं तर हो. झटक करतो जरा थोडंसं हो. आणि जे आता खूप दिवसाच्या ज्या वस्तू आहेत जसं कूलर झालं, त्यानंतर असं तिकडं कपाटं झाले, बेड झालं, दिवाण झालं, असं जे जिथं झुरळ वगैरे आहे किंवा काही आहे चुकाडं त्या ठिकाणी थोडं सफा वगैरे करणं. आणि थोडंसं जे आहे फ्रेश वातावरण तयार करणं. रूम वगैरे सर्व खिडक्या दरवाजे मोकळ्या हवा येईल असं वातावरण तयार करणं, ते थोडंसं करायचं आहे. आणि बाकी तर आहेच. बाकीचे पाहुणे पण जे पोचलेले आहे. जालन्याचे मामी पण तिकडं गेली का? हां, पोचले असेल आता. ते पण पोचले. त्यानंतर तिकडे इच्छापूरला पण ते पण गेले गावकड. आणि सर्व ते नवरीला आणायला गेले हां, सगळेजण. काही जण नवरीला गेले समजा. काही जण हो, तिथेच राहिले. आपापल्या ऑलरेडी तिकडं नवरी तिकडची आता गेली तिकडं समजा. त्याच गावातले त्याच गावातले पाहुणे जास्त. त्या जगातले पाहुणे सर्व. त्याच्यामुळेच आम्ही पण इकडे आलो होता. पण आमचं बाळ याचं राहिलं. आणायची तयारी करायची आम्हाला. बघा इकडं सर्व जे आहे यामध्ये पण खूप सारा पसारा झाला होता. सर्व जे आहे व्यवस्थित करायचं आहे. पसारा वगैरे साफसफाई करायची आहे पूर्ण. आणि इकडं पण चालूच आहे तसं पाहायचं. कपाट वगैरे सफा करणं. कपड्याच्या मागं पण खूप साऱ्या ज्या उंदरानं लेंड्या वगैरे केलेल्या आहेत आहे वापर. पण रेग्युलर कसं असते आता काही असलं थोडंसं तर करावंच लागते ना. मुलगा येणार आहे म्हणजे बाळ येणार आहे तर आहेच ना तसं थोडंफार तयारी करावंच लागते. नातू येणार आहे आजीचा. केल्याला बरं. घर सफा असलं तर व्यवस्थित वाटते. नाही हलणार तुला ते मुलाच घ्यावं लागणार. पहिलंच तर ते आता तुटाचं भेव आहे त्याला पण. कारण वजन तसंच आहे त्यामध्ये जास्त काही सरकवता येत नाही. थोडं सगळं सरकून वगैरे जे आहे सफा करायचं आहे जागेवरच फक्त. सर्व बघा किती पसारा झालेला आहे. कूलर खाली पण कूलरचे आता ते कसं आहे हिवाळा चालला जाळ्या वगैरे पण बदलवायच्या आहे. म्हणजे हिवाळा संपल्याच्यानंतर उन्हाळ्यात जसं चालू होते उन्हाळ्यात जाळ्या बदलवतात. गवत ते पण पाहावं लागणार आहे. आणि इकडे बाजूला काय चालू आहे, कशाचा आवाज येत आहे? ते रामाचं राम मंदिराचा अभिषेक हे आहे भाषण. हां, अच्छा. राम मंदिराचं जे आहे हा आज आहे म्हणा काहीतरी भागवत चालू होतं असेल किंवा मंदिरावरती आहे ते. आज तसं 21 फेब्रुवारी कुठला दिवस आहे का आज विशेष म्हणजे काय तर. आणि इकडे किचन वगैरे आहे तसं सफा. किचनच्या खाली जे आहे डबे सर्व पूर्ण खूप सारा पसारा झालेला आहे. ते पण सफा करणं आहे कारण आहे सर्व. खूप दिवसात झाडलंच नाही ना. म्हणजे झाडलं म्हणजे रेग्युलर झाडायला असते. प्रत्येक घरी असं असतेच कोपरे कापरे काही ना काही असतेच. जे की काही दिवाळी आली तर साफसफाई करतात. पण आपल्यासाठी आता येणार म्हणजे दिवाळीच आहे मोठी आहे ना.
नवीन सण असलं तर नवीन वर्ष असलं तर काही साफसफाई करतात, पण इकडं आज काय राधिका येणार आहे बाळाला घेऊन, त्याच्यामुळंच सगळं असं साफसफाई चालूच राहणार आहे आमचं. तुम्हाला दाखवणारच आहे नेमकी आता काय कशी तयारी करायची काय नाही. तर आणखी सांगा कशी करायला पाहिजे. आणि हे काय काय डब्बी काय आहे केसरची डबी आहे उंदरांनी कुठं होती माहिती आहे का? कपाटा खाले. आता झाडता बघा कधीची डबी आहे, कधी ठेवली. खोलते केसरचं एक काय पाहू दे. असं आहे काय म्हटलं, सर्व झाल्याच्या नंतर ते दिसणार. शेवटी आत्ता जी आहे बाळाची साफसफाई म्हणजे बाळ येणार म्हणून साफसफाईची करायची चालू होतं तयारी. त्यामध्ये बघा जी आहे राधिकानं खूप लपून आणि जपून ठेवलेली केसर आता भेटलेली आहे. एवढी 800 रुपयाची. मग काय तिकडंच राहिले मी मला माहिती भरपूर केलं तर राहिले. पूर्ण शोधलं आम्ही. सामान इकडचं तिकडे केलं तेव्हाच समजलं कुठे ते राहिली, पण ते दिसेच नाही. आत्ता इकडे कपाट वगैरे पाहिलं माग ते एक्झॅक्ट. हां खाली नाही सगळं हो ना, झाडतानी आता तू आणलं झाडत ते दिवशी खाली राहिले ते खाली राहिले. एक तर त्या डॉरमधून पडली, नाही तर सामान भरताना कसं तरी पडली. कपाट पूर्ण छानू परेशान. तिकडचं छानू परेशान. तिकडे शोधलं इकडे शोधलं चौकट शोधलं, शेवटी तेही पसारा शोधला पूर्ण. कसं आहे ना मग इतक्या दूर केसर असते ते कुठून आणली होती माहिती आहे का? हा मनालीवरून. हा. शेवटी आता काय नाही पडत का? हो खाला कधी कम पडते ते काय वायतोट जाते, ते एक्सपायर होणारी गोष्ट नाही आहे तेच नाही का? ससा. पण कुठं सापडली डबी, किती शोधलं. हो. चल आहे आता. असं असते कधी कधी साफसफाई करण्याचा फायदा होते, पण ते वेळेवर महत्त्वाचं असते. आता काय फायदा त्याचा म्हणजे कोणा कामी आहे कोणाचे दुसऱ्याचे हो तशी खात असते म्हणते ना. हो मग झालं. हो पण आता ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस ठीक आहे. आता तसंही बाळ आपलं चांगलंच आहे, हो. गोजीरवाना आहे, जसं पाहिजे तसं आहे. हा. शेवटी केसरचं म्हणणं आहे ते काहीतरी. हो, मग काय. जे आहे ते आहे. बाकी बरंच आहे ना. आता किती पसार आहे का, कधी इकडं कधी तिकडं चौकट सामान कुठलं कुठं काढा कुठं येत नाही काही वस्तू. हो बरंच सामान हे केव्हाच आहे पण त्याचं याच्यामध्ये जास्त पैसा वाटत नाही का. आहे ते जाळ्यावर आहे. उंदर गिंदर आहेत का रे? नाही काही नाही. एकंदरीत अशी साफसफाई चालू आहे. हे बरे आहे इकडे उजव्या हातावर तो उजव्या हातावर बरे उजव्या हातावर बरे हनते हनते. असं करून घ्या. आता बाई तसं म्हणत तसं दिवाळी नाही काही नाही तुम्ही तेच केला नाही. हा तसंही करायला लागतं थोडं. लेकरा डोळ्या घ्या जाच भेव लागते. कातिंगा राहता वर पाल पण पाला नाही तर आपल्या इथं नाही, पाला नाही तशी काते नाही तर काते ना झुरळ. इथं पण मी होता त्या दिवशी तो निघून गेला. हे काय पेन्सिल मोठी पेन्सिल आहे. पेन्सिल आहे का ते. नमस्कार. आज तू काय नवीन आणलेला आहे? छमछम वाजत आहे. पैजण आणलेले आहे आमच्या देऊनी. वाव छान आणलं. आणि का बरं घातले तू? चोर पकडून नेत तुझा म्हणून तू घातले.
हो का? छान छान आवाज आला की मम्मी येते पळत पळत येते का मम्मी? हो का? असं आहे का? हो का? हा. तर बघा असं चाललेलं आहे आणि आमच्या डुग्गूचा पण आज एवढा लाड चाललेला आहे. सर्वजण त्याला भेटून गेलेले आहे. आज नाही का आत्या आल्या होत्या आणि त्यांची पण म्हणजे पाहुणे म्हटलं तर सर्वांच्या भेटी झालेल्या आहेत. आणि डुग्गू कुठे जाणार आहे देऊ उद्याला? इथं बस ना. कुठे जाणार आहे देऊ? तसं नाही करू नये बेटा, आपला व्हिडिओ चालू आहे, तसं करत नसते. डुग्गू कुठे चाललाय आपला उद्याला? बघा म्हणत आहे की तू तसं म्हणूच नको. हा, इथंच राहू देऊ डुग्गूला, इथंच राहू देऊ. आणि तू काय केलेलं आहे इथं? हिनं बघा काय केलेलं आहे मित्रांनो, याच्यामध्ये दुसरा डुग्गू टाकलेला आहे. का बरं केलं ग हे असं? आरुनं केलं. डुग्गूची आठवण येते ना तुला? तर आम्ही तर उद्या तर कुठे जाणार आहे? गावाला जाणार आहे आमच्या. नाही जायचं ना? तर बघा ती रडते असं नाव काढलं की. खेळायला जमा केलंय. वाव, गणपती आणलाय तू, छान आहे ग. बघा सासर आणि माहेरचा फरक खूप राहते. आज मला समजलं खरंच 3 महिने झाली मला की सासर आणि माहेरामध्ये खूप फरक असतो. कसं आहे आजकालमध्ये सासर आणि माहेरचा असं काही राहिले नाही आहे, पण नाही का कसं आहे जायच्या वेळेस एवढं बेकार वाटत असतं. तर मला 3 महिने झाले खूपच असं बोला पण नाही वाटत आहे. आणि कसं आहे आईला पण आज करमत नव्हतं आणि आईनं पण नाही का आज नाही का जेवण वगैरे केलं नाही व्यवस्थित. म्हटलं माणसानं राधिका तेच ते बोलत आहे, पण कसं आहे शब्द नाही मिळत असं बोलायला, खूप वेगळं वाटतं. इकडं देव पण आहे. देव तर आज सकाळपासून एवढी हे करत आहे. देव उद्या डुग्गू गावाला जाणार आहे. हा हा, डुग्गू गावाला जाणार आहे ना उद्या? नाही घेतलं? घेऊन घे मग, उद्याला डुग्गू गावाला जाणार आहे. मग झोपलेला आहे डुग्गू? तू दुसरा डुग्गू तयार केला काय? हा, काय तुटली डबल? तर असं चालू आहे दिवचं खेळणं. पण कसं आहे बॅग वगैरे भरावं नाही वाटत आहे मला, एवढं परेशान वाटत आहे आज. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाच मिळणार आहे. उद्याला घ्यायला येणार आहे आई आणि ते पण येणार आहेत गाडी घेऊन. तर बघा देव कशी करते. जाऊ ना मी उद्याला? हा, इथेच ठेवू? उद्या दिसणार नाही तुला डुग्गू, बघ ना उद्या गावाला जाणार आहे त्याच्या. जाऊ दे मा, डुग्गू जातच असते. काऊन जाऊ नाही दे? आपल्याच घरी ठेवतो? नाही बाप्पा, त्याचे पप्पा मारतील ना आपल्याला. बर जाऊ. बघा ते पण रडत आहे. हा डुग्गू आहे ना आपला छोटा. बर जाऊ दे, इथेच ठेवू. बर इथंच ठेवायचं. बघा तिला कसं तरी होत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. आणि तुम्हाला माहीतच आहे आज आमची तयारी कशी चालू आहे, कारण आज आम्हाला जायचं आहे गावाकडं बाळाला आणायला सर्व. आणि त्यासाठी तिकडं सध्या चालू होतं की बा रांगोळ्या वगैरे काढायचं, पण सध्या नाही आहे. ते तिकडून आल्याच्या नंतर पाहायला भेटणार आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. पण सध्या जी आहे इकडं तयारी सकाळपासून चालूच आहे. काय करायचं, काय घ्यायचं, काय सोबत नाही घ्यायचं, काय काय घ्यायचं. झाली तयारी? आपल्याला काय घ्यायचं आता? काहीच नसते घेत आहे ना? एक पाकिट नाच पेड्याचं हां. लाडू करून घेतले असते. अच्छा. आता आपलं सगळं झालेलं, आपलं आणायचं आहे नुसतं. हो. तर काही जण समजा आणायचं म्हटलं तर करतात तसं, पण तसं आपण एक पहिले केलंच आहे बेबी वेलकम. आपलं सगळं झालं. हां, त्यावेळेस चांगलंच केलं ते पण. हो. कोण नाही जे सोबत वगैरे नसताना पण व्यवस्थित केलं. परत जणांचं कमेंट पण आहे की बा तुम्ही चांगलं करत आहे, सपोर्ट नसताना पण तसं. पण ठीक आहे, आता जे आहे ते करावंच लागते. हो. आणि थोडं फार कमी जास्त असतेच, हो. प्रत्येकासारखं नसतं नाही. असं.
तर असं आहे, सध्या जी आहे आमची तयारी झालेली आहे आणि आता जायचं आहे मस्तपैकी घरचे आहे, साफसफा केलेलं आहे थोड्यापैकी बऱ्यापैकी. बघा हे पण चांगलं दिसत आहे थोडंसं. आणि इकडं जे आहे सर्व घर वगैरे जे आहे सफा केलेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी केलेलं आहे. कारण किचन पहा तुम्ही इकडं मस्त दिसत आहे, म्हणजे एकदम फ्रेश वाटवलं आज घर. आणि आज तर फ्रेश वाटायलाच पाहिजे, कारण आज आनंदाचा दिवस आहे. सर्व दरवाजे वगैरे लागून पॅक करून सर्व जे आहे निघायची तयारी चालू झालेली आहे. आणखी आता गाडी वगैरे आहे म्हणा, येईलच थोड्या वेळातच. इथं आली तर ठीक, नाही तर आम्हाला तिकडे जावं लागणार, कारण थोडंसं जे आहे वेळ तेवढाच वाचतो. मस्त आहे बाकी सर्व. तसं तर वातावरण पण चांगलं आहे, आजचा दिवस पण चांगला आहे. ॲक्च्युली ठरलेलं नव्हतं की बा कोणता दिवस पाहून जाऊ का काय जाऊ, पण ठीक आहे म्हटलं एक दिवस चांगला आहे आजचा, त्याच्या हिशोबाने जायला काय हरकत नाही. तर असं सध्या. आणि इकडं बघा मस्तपैकीच्या घरासमोर फुलं वगैरे झाडं हे लावलेलं नाही आहे, ॲटोमॅटिक निघाली आहे गाडी पण. तर असं आहे, आता तुम्हाला दिसणार आहे याच व्हिडिओमध्ये जमलं दिसणार आहे बाळ वगैरे घ्यायला तिकडे जाताना काय काय तयारी करायचं काय नाही. चला निघायचं आम्हाला आता. हां नाही, वेळ आहे त्या गाडीवर थोडंसं आणखी. ती गाडी सध्या बाहेरचा कार्यक्रम आहे तिकडं शेजारच्याचा. ती गाडी वेगळी आहे, तुम्हाला वाटलं असं सजवलेली आहे, पण तिकडे ते कुंकासाठी जाणार आहे तर हां साखरपुडा, त्यासाठी ती गाडी सजवलेली आहे. आणि आपली जी गाडी भाड्याला आणायला जायची ती येण्यातच आहे थोडं. चला झाली तयारी मग आता. हो येईलच म्हणा, पण ठीक आहे आता ते मोठा कार्यक्रम आपला छोटा कार्यक्रम. चला झाले सर्व तयार झालेले आहे, कुलूप वगैरे लावायचं आहे. असं वाटलं काही घ्यावं म्हणून, पण नंतर जे आहे सर्व तयारी वगैरे करायची आहे, रांगोळ्या वगैरे काढून. ते येताना हां सांगितलं तसं. हां दिवसभर सांगितलं आपण तसं चालतं, तसं नाही तर राहू दे. हो देंदेवरती. आणि तसं तर आहेच, रांगोळ्या वगैरे काढायच्या, थोडंसं आणखी डेकोरेशन वगैरे करायचं असलं तर चावी वगैरे देऊन दिलेलं बरं राहते. हो आणि गाडी पण येत आता निघायचं थोड्या वेळातच. तर असं मित्रांनो फायनली आम्ही आता निघालो आहे बाळाला आणायला. आई पण आहे सोबत. तिकडं तुम्हाला कार्यक्रम पण जे आहे ते तयारी चालू होती आणि इकडं आमचं जे आहे